नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विषय फार छोटासा आहे, पण तो कन्फर्म करण्यासाठी मी थोडा वेळ घेतला. म्हणजे थंबनेलमुळे तुम्हाला विषय कळला आहे, पण त्या विषयाला अनुसरून मी गेल्या आठवड्यातच तो व्हिडिओ बनवला असता. पण मला कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत मी तो व्हिडिओ बनवत नाही. ही एक माझी पद्धत आहे. म्हणजे मला असं वाटलं की खरोखरीच आता सिबिलची गरज नाही, म्हणजे लोन जर आपण अप्लाय करणार आहोत तर सिबिलची गरज नाही, अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच चॅनलने सुद्धा म्हणजे हेडिंग देऊन की आता सिबिलची गरज नाही, लोन पाहिजे, सिबिलची गरज नाही, सिबिल स्कोर रिक्वायर्ड नाही, अशा बातम्यासुद्धा बऱ्यापैकी हेडिंगच्या साहाय्याने हेडिंगमध्ये त्या मी बघितल्या, वाचल्या. आणि अचानक मला थोडीशी एक शंका तर निर्माण झाली की अचानक असं सिबिल कॅन्सल कसं काय झालं. मग थोडं आपलं एक म्हणजे काय म्हणतात इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे फार मोठं CBI टाईप इन्व्हेस्टिगेशन नाही, पण सर्च केलं बऱ्यापैकी. तर तिथे मला जे स्पष्ट जाणवलं, कळलं, तर ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवतो. ॲक्च्युअल काय आहे तर ॲक्च्युअल असं झालं, योगायोग त्यात महत्त्वाचा. आधी सांगतो. योगायोग असा झाला की माझं बँकेत काम होतं काल परवाच, आणि मी सहज बोलता बोलता मी म्हटलं, सर आता ते सिबिल कॅन्सल झालं काय? तर त्यांनी म्हटले, कसं म्हणजे लक्षात नाही आलं त्यांच्या. लोन जर पाहिजे असेल तर म्हटलं सिबिल स्कोर जो बघितला जातो तो आता काय कॅन्सल झाला आहे का? नाही म्हणले, तसं काही झालेलं नाही. नाही म्हटलं, असं वाचण्यात वगैरे आलं तर ते असं काय आहे का? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं, नाही म्हटले, आमच्याकडे अजून RBIचं कुठलंही सर्क्युलर तसं आलेलं नाही की आता तुम्ही सिबिल स्कोर बघू नका आणि सिबिल स्कोर बघण्याची गरज नाही. म्हणजे पहिलं कन्फर्मेशन आधी मी डायरेक्ट तिथे ऑन टेबलच घेतलं की सिबिलची गरज लागत नाही, हे धादांत खोटा आहे. मग म्हणजे काय, आता पुढे त्यात बदल काय झाला आहे का, किंवा त्यावरून म्हणजे ही जी बातमी आहे किंवा ही जी गोष्ट अचानक जी मीडियामध्ये आली किंवा सोशल मीडियावरती आली, ती का आली? तर त्याचाही शोध घेतला तर लक्षात आलं की गेल्या एक आठवड्यामध्ये जे आपलं मान्सून अधिवेशन चालू होतं, पावसाळी अधिवेशन, म्हणजे आपलं केंद्र सरकारचं सुद्धा, तर त्या दरम्यान मिनिस्टर ऑफ स्टेट फायनान्सचे जे आहेत आपले, मला वाटतं पंकज चौधरी आहेत म्हणून, तर त्यांनी त्या सिबिलबाबत एक भलं मोठं भाषण वगैरे दिलं असं मला कळलं, म्हणजे लक्षात आलं, ते बघितलं सुद्धा मी. तर त्यांनी त्या सिबिल बाबतीत काही जे क्लेरिफिकेशन आहेत ते सुद्धा तिथे मांडले. मग त्याच्यामुळे काय झालं की हा विषय पुन्हा एकदा मीडियामध्ये आला. अच्छा, म्हणजे म्हटलं तिथं तो सोर्स आहे काय, बरं. मग आता त्याच्यामध्ये त्यांनी काय क्लिअर केलं होतं, तर त्यांनी असं सांगितलं होतं की RBIने जे आहे ते त्यांनी जे सर्क्युलर काढलं होतं जानेवारी 2025मध्ये, तर त्या 25च्या शेवटच्या त्या सिबिलच्या संदर्भात जे काय सर्क्युलर होतं त्यामध्ये त्यांनी कुठेही असं सांगितलं नाही आहे की मिनिमम स्कोर एवढा पाहिजे, मॅक्झिमम एवढा पाहिजे. म्हणजे असे जे पॅरामीटर सिबिलमध्ये ठरवले जातात, 300 कमीत कमी आणि 900 तुमचा जास्तीत जास्त, तर हे जे पॅरामीटर आहेत ते पॅरामीटर RBIने ठरवलेले नाही. अर्थातच ते नाही ठरवले हे सगळ्यांना माहितीच आहे, ते सिबिलनेच ठरवले आहेत आणि सिबिलला ऑथेंटिकेशन जे आहे किंवा ऑथोराईज जे आहे ते RBIने केलेलं आहे. म्हणजे हा विषय जो आहे तो नवीन नव्हता, मान्य आहे. मग अचानक आता सिबिलची गरज लागणार नाही हा विषय काय आला, तर त्यांनी असं सांगितलं की जर फर्स्ट टाईम कोणी लोनसाठी अप्लाय करत असेल, म्हणजे त्याची लोन हिस्ट्रीच अजिबात नसेल, म्हणजे ह्याच्या आधी त्यांनी कसलंच लोन काढलेलं नाही, कन्झ्युमर लोन नाही किंवा तुमचं अगदी पर्सनल लोन नाही किंवा व्हेकल लोन नाही, कोणत्याही प्रकारचं लोनच त्यांनी काढलेलं नाही, अशी जर व्यक्ती असेल तर मात्र त्याला तुम्ही सिबिल स्कोर आणा, सिबिल स्कोर तुमचं चेक करणार आणि सिबिल स्कोर आम्ही योग्य असेल तर लोन देणार, असं करता कामा नये, असे निर्देश जे आहे ते त्यांनी त्या विधिमंडळाच्या त्या आपल्या मान्सून अधिवेशनाच्या त्या भाषणामध्ये मांडले. सर्वसाधारणपणे त्यांनी विषय मांडताना असं सांगितलं की खेडोपाड्यांमध्ये जास्तीत जास्त याचा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे होतं काय की उत्पन्नाचं साधन जे आहे ते कमी असतं आणि तरुणांना लोनची तर गरज असते, पण त्यांचं सिबिल रेकॉर्ड जे आहे किंवा सिबिल स्कोर जो आहे तो जनरेट झालेला नसतो, कारण त्यांनी कधी लोनच काढलेलं नसतं. आणि अशी संख्या जी आहे ती जवळपास 43 ते 45% आहे आपल्या खेडोपाडी असणाऱ्या तरुणांची, की ज्यांना लोनची गरज आहे पण लोन बँका देत नाहीत. म्हणून मग त्यांनी तिथे स्पष्ट केलं की जर RBIच असं सांगत नाही की कुठलेही पॅरामीटर लावत नाही, तर मग बँका अशा का करतायत की फर्स्ट टाईम जेव्हा लोन ॲप्लिकंट असेल तर त्याच्यासाठी सिबिल स्कोर बघितला जाऊ नये. तुम्ही त्याची
इन्कम हिस्ट्री जी आहे ती इतर मार्गाने चेक करा. त्याचं उत्पन्नाचं साधन काय आहे, सोर्स काय आहे, तो करतो काय, तो शिकला काय, तो राहतो कुठे, त्याचा म्हणजे सगळा तुम्ही जो लेखाजोखा आहे तो बघा. बँकांना तेवढी ती मुभा आहे. पण फक्त सिबिल स्कोर नाही म्हणून त्याचं लोन रिजेक्ट बँका करू शकत नाहीत, असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं. म्हणजे एकूणच काय की माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की इथून पुढे म्हणजे पहिलंही तसंच होतं. म्हणजे न्यू फॉर बँक हा एक प्रकार होता, लक्षात ठेवा. म्हणजे ज्याची सिबिल हिस्ट्री अजिबातच नाही तर ते न्यू फॉर बँक होते. म्हणजे काय की कस्टमर आहे, पण आता तो कस्टमर म्हणजे काय, सेविंग अकाउंट आहे त्या व्यक्तीचं किंवा करंट अकाउंट आहे वगैरे वगैरे, पण त्या व्यक्तीने कधी लोनच काढलेलं नाही. मग बँकेशी त्याचं नातं आहे, पण लोनमुळे त्याची सिबिल हिस्ट्री क्रिएट झालेली नाही. मग त्याला लोन द्यायचं नाही का, तर ते बँकेचे नियम आहेत किंवा बँकेला ते अधिकार आहेत. तर त्याप्रमाणे बँक जी आहे ती त्याची इकॉनॉमी हिस्ट्री जी आहे ती चेक करू शकते की तुम्ही कुठे नोकरीला आहात, सॅलरीड आहात का, प्रोफेशनल आहात, बिझनेस आहे का वगैरे वगैरे. हे पहिल्यापासूनच चालू आहे. पण अचानक हा विषय जो आहे तो एवढ्याच कारणामुळे आला की त्यांनी ते विधिमंडळामध्ये ते भाषणामध्ये त्यांच्या किंवा ते ह्याच्यामध्ये ते मांडलं, पॉईंट्स मांडले की अशा पद्धतीने जे आहे ते फर्स्ट टाईम लोन ॲप्लिकंट जो आहे त्याचं लोन सिबिल स्कोअर तुमचा नाही, जनरेटच झालेला नाही, म्हणून बँकांनी इथून पुढे त्याला लोन रिजेक्ट करता येणार नाही, म्हणजे त्याला लोन द्यावं असं त्यांनी ते मांडलं मत. आणि ते कदाचित ते ग्राह्य धरलंही आहे बँकांनी, असं वाचनामध्ये माझ्या आलेलं आहे. आता विषय तर तुमचा क्लिअर झाला असेल की असा विषय नाही. नाहीतर उद्याच तुम्ही बँकेत जाल आणि म्हणाल की सर आता सिबिल स्कोअर बघायची गरज नाही, आता डायरेक्ट मला लोन द्या, तर तसं होणार नाही. बँकवाले तेच सांगतील की बाबा आम्हाला काय अजून सर्क्युलर RBIकडून आलेलं नाही, त्यामुळे आम्ही आत्ता सध्या तुमचा सिबिल स्कोअर चेक करणारच. तुम्ही जर फर्स्ट ॲप्लिकंट असाल म्हणजे पहिल्यांदाच लोन ॲप्लाय करत असाल तर मात्र आम्ही विचार करू की तुम्हाला सिबिल स्कोअर न बघतासुद्धा लोन देता येतं आहे का, असं होईल. आलं लक्षात? ठीक आहे. चला, तर ही छोटीशी इन्फॉर्मेशन होती. गैरसमज असू नये, ऑथेंटिक अशी काहीतरी बातमी, काहीतरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी हा माझा उद्देश आहे. म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी बनवला. आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशा प्रकारची ऑथेंटिक माहिती जी आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो न विसरता आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. धन्यवाद. काळजी घ्या.